शुभप्रभात सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आज पुन्हा एक्सरसाइज विषयावरती मी बोलणार नाही आहे. थोडंसं आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे डाएट संदर्भात थोडंसं मी आज बोलणार आहे. चुकीची आहारशैली ही आपले दैनंदिन जीवनामध्ये अडचण वाढवत असते. आपल्याला जॉईंट पेन, ओबेसिटी, हायपरटेन्शन, मधुमेह आणि बरेच आजार आहेत. सगळ्यात प्रथम आपला जो आहार आहे तो आपल्याला चेंज करायला हवं. आपण वर्षानुवर्ष गव्हाच्या चपात्या खातो, वर्षानुवर्ष बेकरी प्रोडक्ट खात आहोत. सकाळी उठले की चहा, बिस्किट, खारी टोस्ट, बटर, ब्रेड, त्यामध्ये लहान मुलांना आवडणारं जाम ब्रेड, असं खूप काही आहे. पुन्हा दुपारच्या जेवणामध्ये आपलं कधीकधी बटाट्याचा प्रकार खूप जास्त असतो. नंतर वांगी आहे, गवार आहे, दोडका आहे, पावटा, वालाच्या शेंगा, ह्या सगळ्या भाज्या हे वातरोग वाढवणाऱ्या आहेत. तर याच्याऐवजी आपण फळभाज्या खाल्ल्या तर अगदी उत्तम, जेणेकरून शरीराचे वात रोग जो आहे, दोष आहे, तो वाढणार नाही. त्याचसोबत कडधान्य हे जास्त प्रमाणात खायचे नाही आहे. आठवड्यातनं 2 दिवस कडधान्य, 4 दिवस फळभाज्या. आणि जर कोणाला नॉनव्हेज खायची आवड असेल तर नॉनव्हेज शक्यतो दुपारच्या वेळेस खावं, कारण नॉनव्हेज पचायला जड असतं. आणि त्यातल्या त्यात जर एखादं आजार असेल किंवा सांधेदुखीचा त्रास असेल किंवा ओबेसिटी असेल, मधुमेह असेल, तर अशा व्यक्तींनी नॉनव्हेज खाणं टाळलं तर अगदी उत्तम. स्पेशली सांधेदुखी, जॉईंट पेनच्या पेशंटसाठी हे महत्त्वाचं आहे. जर ते सुद्धा टाळता येत नसेल तर थोडंसं आपण नॉनव्हेजमधले जे पीस आहेत ते खाण्याच्या ऐवजी थोडंसं त्याचं जे भाजीचं जे काही सारण आहे ते आपण चवीसाठी खाऊ शकतो. ते पण ॲक्च्युली टाळायला हवं, पण सुरुवातीला नाही जमणार, हळूहळू ते फॉलो करू शकता. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी खाल्ली तर अगदी उत्तम, जेणेकरून तुमचं पोट साफ होईल दुसऱ्या दिवशी. बऱ्याच जॉईंट पेनच्या पेशंटमध्ये एक तक्रार असते की त्यांचं पोट साफ होत नाही आहे, दिवसातनं त्यांना 2-3 वेळेस जावं लागतं आहे. तर ज्वारीची भाकरी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम आहे. आणि गहू हे जे आहे, हे गहू हे आपल्या भारताचं नाहीच आहे ॲक्च्युली. गहू हे आपल्या इथं बाहेरून आलेलं धान्य आहे, जे पचायलाही जड आहे. गव्हापासून बनणारे सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी घातक आहे, पण वर्षानुवर्ष आपण तेच लाईफस्टाईल जगतो आहे. मग वजन वाढत चाललेलं आहे, कुणाला चालताना दम लागणं, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिला आपला आहार चेंज करायला हवं. त्यामध्ये बरेच लोक आलू मटर म्हणजे बटाटा आणि वाटाणे हा प्रकार खूप खातात. मग बटाटा आणि वाटाणे काय करतं, तुमच्या शरीरातलं वातदोष वाढवतं. बऱ्याच केसेसमध्ये असं पाहिलं आहे की त्यांनी वातूड गोष्टी खाल्ल्या आणि त्यांचा त्रास वाढलेला आहे. म्हणजे वातदोष वाढवणाऱ्या गोष्टी खाल्ल्या की त्यांना तो त्रास होणारच आहे. जास्त करून सांधेदुखीमध्ये ह्या गोष्टी बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. रोजच्या जेवणामध्ये दोन्ही वेळेस गाईचं तूप असलं पाहिजे, शुद्ध गाईचं तूप, जेणेकरून तुमचं शरीरामध्ये हाडांना एक लवचिकता राहील. त्याचसोबत फ्रीजचं पाणी पिणं टाळावं. बाहेरचं थंड कोल्ड्रिंक हे कधीतरी ठीक आहे, पण घ्यायलाच नको. हे खूप घातक आहे. म्हणजे आपण जर 300 mlचं कोल्ड्रिंकमधलं जर एक साखरेचं कंटेंट पाहिलं तर 4 चम्मचपेक्षा जास्तही साखर त्याच्यामध्ये असते. तर ते खूपच घातक आहे आपल्या शरीरासाठी. आणि चहा प्यायची खूप जास्त सवय असेल तर चहा पिणंचं प्रमाण कमी केलं पाहिजे. ठीक आहे, दिवसातनं तुम्हाला सकाळी उठल्या चहा लागतो, चहा घ्या. संध्याकाळी एकदा चहा घ्या, म्हणजे 2 टाईम चहा इनफ आहे. आणि चहा चपाती
बऱ्याच लोकांना खायची सवय असते. चहा चपाती सगळ्यात पहिला खाणं सोडून द्या. चहा घ्या आणि पाहिजे तर 1 तासाभरात तुम्ही भाजी चपाती खावा. जर नाहीच तुम्हाला चपातीपासून राहवत आहे तर ठीक आहे, पण शक्यतो ज्वारीची भाकरी अगदी उत्तम. धन्यवाद.